आषाढीच्या काळात विठुरायाच्या चरणी 8 कोटींचं दान आलेलं आहे, तर गेल्या वर्षीपेक्षा दान पेटीतील रक्कम 2 कोटींनी वाढली आहे। 98,53,000 रुपयांची प्रसादाच्या लाडूंची विक्री झाल्याची माहिती आहे, तर 10,88,000 वारकऱ्यांनी माऊलींचं दर्शन घेतलंय। आषाढी यात्रेमध्ये विठुरायाला या ठिकाणी कोट्यावधींचं दान प्राप्त झालं आहे। विठुराया हा करोडपती झाल्याचं पाहायला मिळते, तर आषाढी यात्रा काळामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 8,34,00,000चं उत्पन्न मिळालंय। गत वर्षीपेक्षा उत्पन्नात 2 कोटींची वाढ झाली आहे, अशी माहिती समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे। तर 7 जुलै ते 21 जुलै दरम्यान 10,88,527 भाविकांनी विठुरायाचं दर्शन घेतलं। यामध्ये पदस्पर्श दर्शन 4,83,523 तर मुखदर्शन 6,05,000 भाविकांनी घेतलेलं आहे। भाविकांनी देवाच्या चरणी 77,06,094 रुपये अर्पण केले। तर तब्बल 98,53,000 रुपयांची लाडू प्रसादाची विक्री झालेली आहे आणि 2,36,00,000 रुपयांच्या चांदीच्या वस्तू भेटमध्ये आल्या। तर देणगीच्या रूपामध्ये 3,82,26,828 रुपये मंदिर समितीला प्राप्त झाले। आषाढी यात्रा 2024 यावर्षी आमच्याकडे आता एकूण उत्पन्नाचा आकडा आम्ही संकलित केलेला आहे। यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जवळपास 2 ते 2.25 कोटीच्या आसपास वाढ झालेली आहे। यावर्षी भाविकांची संख्या पण यात्रेमध्ये जास्त होती, त्यामुळे दानामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। सगळ्या बाजूने चौकट बाजूने विचार केला तर चरणावर आलेले पैसे 77 लाख आहेत, भक्तनिवासच्या याच्यातून माध्यमातून मिळालेले 50 लाख रुपये आहेत, लाडूच्या माध्यमातून मिळालेले 98 लाख रुपये आहेत, चांदी व सोन्याच्या स्वरूपात मिळालेले दानसुद्धा यावर्षी 2,20,00,000च्या आसपास आहे। असं सगळ्याच बाबतीतून यावर्षी सगळ्याच बाबतीमध्ये दान हे जास्त प्रमाणात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।